हाय एव्हरीवन, मी आहे MST ड्रॉपर 2026 या वर्षासाठी आणि आजचा ब्लॉग नंबर 17 आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला नाही आहे बिकॉज ऑफ म्हणजे फोनचा थोडासा इश्यू होता. सो आता मी कन्सिस्टंट राहील तुम्हाला स्टडी अपडेट शेअर करण्याचा आणि लगेच स्टडी अपडेट देते. सो रेग्युलरमध्ये मॅथमध्ये व्हेक्टर्स हा चॅप्टर सुरू केलेला आहे. 22 तारखेला सुरू केला आहे नोव्हेंबरच्या. सो थोडा जरा उशीरच झाला सांगायला, बट इट्स ओके समटाईम्स. सो त्याचंही आमचं आता डॉट प्रोडक्ट सुरू आहे. याचे आता लास्टचे क्वेश्चन्स सुरू आहे PYQs आणि आता उद्या परवा क्रॉस प्रोडक्ट सुरू करतील. आणि हा म्हणजे हाही चॅप्टर आता अर्धा झालेला आहे. आणि क्रॅश म्हणजे रिव्हिजन बॅच, आम्ही इकडं क्रॅश कोर्स म्हणतो. सो रिव्हिजन बॅचमध्ये मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगताना लॉजिक हा चॅप्टर सांगितलेला होता की हा सुरू आहे, बट याचेही PYQs ऑन झालेत सोडून. आणि मॅट्रायसिस हा चॅप्टर 18 नोव्हेंबरला स्टार्ट केलेला, हाही म्हणजे संपूर्ण झालेला आहे फिनिश. याचेही मी PYQs म्हणजे 2020 ते 2025पर्यंतचे आणि जे टार्गेट बुक आहे त्यातलं क्रिटिकल सेक्शन याचेच मी सोडवलेले आहेत क्वेश्चन्स, कारण क्लासिकलमध्ये तर खूप इझी आहेत क्वेश्चन्स याचे. आणि याचाच नेक्स्ट चॅप्टर म्हणजे सिक्वन्स वाईज म्हणजे सिरीज वाईज घेत आहेत. सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येतात थर्ड चॅप्टर 12चा, बट ते आता उद्या स्टार्ट करणार आहेत. सो स्ट्रेट लाईन हा 11चा म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनसाठी हा थोडंफार रिव्हिजन घेतलं त्याचं. आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 26 नोव्हेंबरला स्टार्ट केलेला आहे हा. आणि याचंही म्हणजे आज हा चॅप्टर एंड झाला, मे बी उद्या और परवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुरू करतील. आणि याचेही सगळे PYQs झालेत. मीही क्रिटिकल आणि जे PYQs सेक्शन आहे म्हणजे ह्या टार्गेटचं तेच सॉल्व केलेलं आहे. आणि तुम्ही तेच करा, कारण सध्या क्लासिकल करून काहीच उपयोग नाही आहे, कारण तिथं खूप इझी क्वेश्चन्स आहेत. आणि तुम्हालाही माहितीच आहे की CETची लेवल हाफ JEE हाफ CET, म्हणजे हाफ थोडेफार मॉडरेट लेवल क्वेश्चन्स हार्डमध्ये आणि म्हणजे हाफ 25 क्वेश्चन्स इझीमध्ये येतात. सो आणि हा तर चॅप्टर थोडाफार हार्डच आहे. सो तुम्ही क्रिटिकल आणि PYQsवरच लक्ष द्या जास्त तर. सो हेच माझं ॲडवाईस आहे. आणि याचीही आज PYQs आणि जे क्रिटिकल ह्याचे क्वेश्चन्स आहेत ते घेतले, जे थोडेफार ट्रिकी आहेत. आणि उद्यावर परवा करतील सुरू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सो हेच होतं मॅथ्सचं क्रॅश कोर्समधलं. आणि फिजिक्सचं जे मी तुला सांगितलेलं सर्क्युलर मोशन हा चॅप्टर तेव्हाच एंड झाला आणि 21 तारखेला नोव्हेंबरच्या रोटेशनल मोशन हा सुरू केलेला आहे. याचंही म्हणजे आज लास्टचाच डे होता क्वेश्चन सॉल्विंगचा. याचंही पूर्ण म्हणजे रेडियस ऑफ व्हायरेशन हे सगळं, आणि आज रोलिंग मोशन घेतलं हे जे इम्पॉर्टंट आहे. आणि याचंही आणि हा चार्ट तुम्ही पाहताय लिनियर मोशन आहे वर्सेस रोटेशनल मोशन, हा खूप IMP आहे क्वेश्चन सॉल्विंगसाठी. सो तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही तुम्हाला पाहिजे असतील नोट्स तर मी सेंड करू शकते तिथे. सो हेच होतं फिजिक्सचं. आणि अबाउट केमिस्ट्री मी म्हणलेलं होतं वाटतं की मी याच्या नोट्स नाही बनवत, बट क्लासमध्ये बनवावंच लागतं स्ट्रिक्टली, कारण माझ्याकडे आहेत त्या नोट्स ऑलरेडी सेम आहेत. सो तरी मी खूप शॉर्टमध्ये लिहिलेला आहे हे. हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर संपला आहे. आणि अल्कोहोल फिनॉल इथर हा सुरू केले. याचंही आता क्वेश्चन्स प्रॅक्टिस सुरू आहे आणि शॉर्ट नोट्स लिहून घेणं. आणि आज म्हणजे ह्या खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळं. आणि 2 एक्झाम झाले आहेत रिव्हिजन बॅचवरती, आणि छान म्हणजे खूप छान म्हणजे स्कोर आलेला आहे माझा 200पैकी. मी सांगणार नाही एक्झॅक्टली किती, बट छान आहे ह्या एवढ्याशा सिलेबसच्या अकॉर्डिंग तर. आणि मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसिस आणि आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे 3 चॅप्टर झालेले आहेत रिव्हिजनमध्ये. आणि हा वेक्टर्स जो रेग्युलरमध्ये सुरू आहे, याच्या सगळ्यांची मी रोज क्रिटिकल आणि PYQs सॉल्व करते. हे कन्सिस्टंट ठेवते मी. मॅथमॅटिकल लॉजिक तिथं झालीच आहे. मॅट्रायसिसची मी अजून क्वेश्चन्स फाइंड केलेले आहेत, मी ते करते सध्या. आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि वेक्टर तर रोज सुरूच आहे. बिकॉज म्हणजे रोज थोडे 10 का होईना या वेक्टर्सचे क्वेश्चन आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे क्वेश्चन सॉल्व कराच, हे तर माझी ॲडवाईस आहे. कारण हे चॅप्टर्स कसे ह्यांना सारखं प्रॅक्टिस लागते आणि फास्ट यायला पाहिजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता. त्यामुळे तुम्ही मिनिमम 10 तरी करा, मॅक्झिमम तुम्ही 25 और 30 करू शकतात. बट मी तर एवढं करते, कारण माझ्याकडं खूप म्हणजे अजून रोटेशनल मोशनचे क्वेश्चन्स आहेत. अँड अजून हे मॅथ देन केमिस्ट्रीचे आहेतच अजून 2-3 चॅप्टर्सचे. नंतर रेग्युलरमध्ये जे सुरू आहे थर्मोडायनामिक्स त्याचे क्वेश्चन्स. सो मी करते सध्या छान प्रॅक्टिस. सो तुम्ही पण करा आणि कन्सिस्टंट राहावा अभ्यासात. म्हणजे रोजचं तुम्ही टार्गेट जे घेतलं आहे ते नक्की पूर्ण करा, हीच माझी ॲडवाईस आहे. तो हेच होतं इतक्या दिवसाचं स्टडी अपडेट जे तुम्हाला सांगण्या वाचून राहिलेलं होतं. तर मी आता उद्यापासून कन्सिस्टंट राहते ब्लॉग तुम्हाला स्टडी अपडेट शेअर करण्यामध्ये. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.